बुधवार पेठ दुसरा मजला, महिला रडू लागली. नक्की काय घडलं बघा. पुण्यातील एका जुन्या भागातील दुसऱ्या मजल्यावर त्या दिवशी काहीतरी असं घडलं ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले अनेक जण काही क्षण शांत झाले. एका महिलेचे डोळे सतत भरून येत होते, आवाज थरथरत होता आणि ती वारंवार एकच गोष्ट म्हणत होती, माझी चूक एवढीच होती का? पण नेमकं काय झालं होतं हे समजायला अजून वेळ होता. त्या परिसराचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना येतात. अरुंद गल्ल्या, सततची वर्दळ, बाहेरून दिसणारी गर्दी आणि आत मात्र अनेक न बोललेल्या कहाण्या. अनेक लोक त्या भागाकडे फक्त एका नजरेने पाहतात, पण तिथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या मागे वेगळी कथा असते. त्या दिवशी एका छोट्याशा खोलीत काही लोक बसले होते. समोर एक महिला होती. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, चेहऱ्यावर थकवा होता आणि बोलायला सुरुवात करण्याआधी ती काही वेळ फक्त खाली बघत राहिली. जणू काही शब्द बाहेर येण्यासाठी तिलाच धीर करावा लागत होता. ती सांगत होती की आयुष्यात कधीच असं काही होईल असं वाटलं नव्हतं. एकेकाळी साधं आयुष्य होतं, रोजच्या चिंता होत्या, पण आयुष्य सामान्य होतं. मग काही वर्षात सगळं बदललं. इतकं बदललं की स्वतःलाच स्वतःची ओळख उरली नाही. तिच्या बोलण्यात सतत एक व्यक्ती येत होती. ती व्यक्ती म्हणजे तिची एक जुनी ओळखीची, विश्वास ठेवलेली व्यक्ती, जिच्यावर तिने कधीच शंका घेतली नव्हती. कारण अनेकदा आयुष्यात मोठे धक्के अनोळखी लोकांमुळे नाही तर जवळच्या लोकांमुळे मिळतात. चांगलं काम आहे, पैसे मिळतील, सगळं ठीक होईल, अशा काही शब्दांनी सुरुवात झाली होती. सुरुवातीला तिलाही वाटलं होतं की कदाचित आता परिस्थिती सुधारेल, कारण त्या काळात तिच्याकडे पर्यायही फारसे उरले नव्हते. तिच्या आयुष्यात आधीच मोठा धक्का बसलेला होता. संसार तुटला होता, आर्थिक संकट होतं आणि अशा वेळी जेव्हा कुणीतरी मदतीचा हात पुढे करतो तेव्हा अनेकदा माणूस जास्त विचार करत नाही. ती ज्या ठिकाणी आली तिथे आल्यावर मात्र तिला हळूहळू जाणवायला लागलं की ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी वास्तव यात खूप फरक आहे. पण जेव्हा खूप उशीर झालेला होता, ती सांगत होती की सुरुवातीचे काही दिवस तिला काहीच समजत नव्हतं. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाकडे मदत मागायची, कुठे जायचं, सगळंच गोंधळलेलं होतं. पण परिस्थिती अशी होती की परत मागे जाणंही सोपं नव्हतं. तिच्या आवाजात राग नव्हता, फक्त थकवा होता. कारण काही जखमा अशा असतात ज्या माणसाला ओरडायलाही शक्ती ठेवत नाहीत. ती पुढे सांगू लागली की काही लोकांनी मदत करण्याऐवजी परिस्थितीचा फायदा घेतला. ज्यांच्याकडून आधाराची अपेक्षा होती त्यांनीच आणखी अडचणी वाढवल्या आणि हळूहळू तिचा स्वतःवरचाच विश्वास कमी होत गेला. पण खरी वेदना अजून बाकी होती, कारण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का पैशांचा किंवा परिस्थितीचा नव्हता, तर तो तिच्या स्वतःच्या माणसांकडून आला. ती काही क्षण शांत राहिली, डोळ्यातून पाणी पुसलं आणि म्हणाली, परक्यांनी जे केलं ते सहन झालं, पण आपल्या माणसांनी जे केलं ते नाही. तिच्या घरातील लोकांपर्यंत तिच्या आयुष्याबद्दल गोष्टी पोहोचल्या. फोन गेले, चर्चा झाली, आरोप झाले आणि त्या सगळ्याचा परिणाम एका अशा व्यक्तीवर झाला ज्याचा या सगळ्यात काहीच दोष नव्हता. तिच्या मुलावर याचा मोठा परिणाम झाला. तो मानसिकदृष्ट्या खचू लागला. लोकांच्या बोलण्याचा, समाजाच्या नजरेचा आणि सततच्या तणावाचा भार त्याच्यावर वाढत गेला. त्या महिलेने सांगितलं की एक दिवस परिस्थिती इतकी भयानक झाली, इतकी बिघडली की आता काहीच उरलं नाही. तिचा आवाज तिथे पूर्णपणे थरथरला. मग आयुष्यात काही लोक आले ज्यांनी तिला पूर्णपणे एकटं सोडलं नाही. तिला मदत मिळाली, आधार मिळाला आणि हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. ती महिला रडत होती कारण तिला तिचं भूतकाळ विसरता येत नव्हतं. दुसऱ्या मजल्यावर बसून जेव्हा हे सगळं सांगत होती तेव्हा तिचे अश्रू फक्त दुःखाचे नव्हते, तर ते वर्षानुवर्ष मनात साठलेल्या वेदनांचे होते. आणि शेवटी तिने जे सांगितलं ते ऐकून तिथे काही क्षण शांतता पसरली. ती महिला मूळची या जगातली नव्हती. तिला कामाच्या बहाण्याने फसवून आणलं गेलं. परिस्थितीमुळे ती अडकत गेली. जवळच्या लोकांनीच तिला मानसिक त्रास दिला आणि या सगळ्याचा परिणाम तिच्या कुटुंबावर झाला. दुसऱ्या मजल्यावर ती रडत होती कारण तिची कथा फक्त तिची नव्हती, ती अशा अनेक महिलांची कथा सांगत होती ज्या महिला परिस्थिती, फसवणूक आणि समाजाच्या भीतींमध्ये अडकून जगत आहेत.